श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. यंदा पिठोरी अमावस्या ही 2 सप्टेंबरला आहे. हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला पितरांना दान, स्नान, पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊया पिठोरी अमावस्येचे महत्त्व आणि काही उपाय. पिठोरी अमावस्या ही श्रावण अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते. या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पापाचे प्रायश्चित्त होते. पिठोरी अमावस्येला सकाळी गंगाजल टाकून स्नान करा. या दिवशी पांढरे कपडे घाला. पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावाने तांदूळ, डाळ, दक्षिणा किंवा शिजलेले अन्न दान करा. त्यानंतर भगवान शंकराला दूध, पाणी आणि पांढरी फुले अर्पण करा. या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि शिवमंत्राचा जप करावा. त्यानंतर मंदिरात वस्तू दान कराव्या. संध्याकाळी शिवाची पूजा करावी. तांब्याचे दान अवश्य करा, कारण तांब्याचे भांडे दान करणे शुभ मानले जाते. पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करा. त्यानंतर पांढरे कपडे घाला. तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा. सूर्याला अगरबत्ती आणि दिवाने ओवाळा. त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा आणि सूर्याचा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करा. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी किंवा मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला. हा दिवा दरवाजाजवळ लावा. ताटात मिठाई, फुले, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवा. यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.